रंगील अशोक खराच्या सांगण्यावरून ज्या महिलांना मुलं झाली आहेत, आता त्या महिलांचे नवरे हे DNA टेस्टसाठी जात आहेत। रुपाली पाटील ठोंबरे यांनी हा सकाळीच मोठा गौप्यस्फोट केला। अशोक खरात यानं एक मोठ्या प्रकारचं जे होतं ते मार्केट चालवलं होतं। या मार्केटमध्ये आमदारही होते, अधिकारीही होते आणि सर्वसामान्य लोकही होते। अशोक खराच्या गावातील लोक सांगतात की आम्ही या बाबाकडे जात नव्हतो, पण त्याच्या सांगण्यावरून अनेक लोकांना मुलं झालीत। आता जसजशी अशोक खराचे व्हिडिओज बाहेर येत आहेत तसतसे त्या महिलांच्या नवऱ्यांनाच मुळात संशय आहे की हे मुलं आपली आहेत की अशोक खराची। या पलीकडे जाऊन तृतीय पंथासोबतचा नरहरी झिरवाळांचा व्हायरल झालेला व्हिडिओ मी तुम्हाला खूप मागं घेऊन जाणार नाही, मात्र मागच्या 2-3 वर्षांमध्ये अजित पवारांच्या ज्या मंत्र्यांचे राजीनामे पडले त्यांची कारणं काय होती ती समजून घ्या। पहिला राजीनामा धनंजय मुंडेंचा पडला। वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आत गेला। वाल्मिक कराडचा जवळचा व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, पण त्या अगोदर करुणा मुंडे सुद्धा अशाच पद्धतीचे आरोप धनंजय मुंडेंवर लावायचे आणि त्याच टायमिंगमध्ये शरद पवारांचं एक स्टेटमेंट बाहेर आलं होतं की धनंजय मुंडे नावाच्या या गृहस्थाला मी कोणकोणत्या प्रकरणातून बाहेर काढलंय हे माझं मलाच माहिती, अशा लायकी नसणाऱ्या माणसांवरती मी बोलत नाही। अर्थात धनंजय मुंडेंचे जे काही कारनामे होते ते सगळे कारनामे शरद पवारांना माहिती होते। शरद पवारांसोबत असताना धनंजय मुंडेंच्या या कारनाम्यांना शरद पवारांनी त्यावरती पडदा टाकला आणि त्यानंतर अजित पवारांनी ते काम केलं। मात्र शेवटी वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंचा राजीनामा पडला। दुसरा राजीनामा पडला तो माणिकराव कोकाटेंचा। त्यांना जुनच एक प्रकरण जे होतं ते भोवलं, मात्र रमीच्या मुद्द्यापासून ते वादात आले आणि तेव्हापासून वादातच राहिले। तिसरा राजीनामा पडला रुपाली चाकणकरांचा। पुन्हा बाईचं मॅटर, लफड्यांचा विषय असेच मुद्दे समोर आले। चौथा राजीनामा पडू शकतो तो नरहरी झिरवाळांचा। विषय काय? पुन्हा बाईचाच मॅटर। आता तृतीय पंथासोबतचा व्हिडिओ आणि त्याच तृतीय पंथ व्यक्तीसोबत आणखी अनेक आमदार, अनेक मंत्री दिसून आलेत। म्हणजे एकट्या नरहरी झिरवाळांचाच व्हिडिओ नसणार आहे, अनेकांचा असणार आहे, पण झिरवाळांनी विरोध दाखवला, पटेल आणि तटकरे यांना विरोध दाखवला म्हणून झिरवाळांचा व्हिडिओ बाहेर काढला असावा अशा प्राथमिक चर्चा होताना दिसतात। आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कालपासून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात असो किंवा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या मनमानी विरोधात असो, सुनेत्रा पवारांनी एक स्टँड घेतला। तो स्टँड म्हणजे निवडणूक आयोगाला पत्र लिहिणं आणि 28 जानेवारी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या दिवसापासून तर आजपर्यंतच्या दिवसापर्यंत माझ्या व्यतिरिक्त ज्यांनी कोणी पत्रव्यवहार केला असेल त्यांचा पत्रव्यवहार वैध ठरू नका, अर्थात अवैध ठरवा। माझ्या व्यतिरिक्त हे अधिकार कुणाकडेच नाही, हा मेसेज सुनेत्रा पवारांनी पोहोचवला। त्यांच्या या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करायला हवं होतं, आमदारांनी करायला हवं होतं, मात्र त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी कुठलाही आमदार पुढे आला नाही, कुठलाही कार्यकर्ता पुढे आला नाही। याचाच अर्थ असा की सुनेत्रा पवारांना फक्त कटपुतली म्हणून बसवलं गेलं होतं। आम्ही म्हणू त्या नाचणीने त्या नाचतील या हिशोबाने त्यांना तिथे बसवलं आणि या सगळ्या मनसुंब्यांवरती आता पाणी फिरतंय की काय अशी एका गटामध्ये धास्ती। आता सुनेत्रा पवार जर त्यांच्या मूळ ओऱ्यामध्ये आल्याच असतील, अजित पवारांची जागा घेणारच असतील, निर्णय क्षमता आपल्याकडे आहे हे दाखवणारच असतील, तर मग पहिल्यांदा रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतलाच पाहिजे। जर हा एक निर्णय सुनेत्रा पवार एक महिला म्हणून घेतायत तर सुनेत्रा पवारांची महिला उपमुख्यमंत्री म्हणून बनलेली इमेज आणखी उंचावेल। जय पवारांची जी अधुरी राहिलेली पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद जर त्यांनी पूर्ण केली तर सुनेत्रा पवारांनी स्टँड घेतलाय असा त्याचा अर्थ होईल आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींसाठी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय सुनेत्रा पवारांना घ्यावाच लागणार आहे। मी पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मी पक्षाची सर्वेसर्वा आहे आणि जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे कोणी कितीही जवळचं असेल तरीही मी त्यांना सोडणार नाही, हा मेसेज आता तरी सुनेत्रा पवारांना द्यावा लागणार आहे। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार तितक्याच ताकदीनिशी किंवा मग त्याही पेक्षा जास्त ताकदीनिशी पक्ष सांभाळू शकतात, हा मेसेज पोहोचावा लागणार आहे। आधीच अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबत अजित पवारांचा एकही आमदार अमोल मिटकरी सोडून कोणीही या मुद्द्यावर बोललं नाही, यामुळे महाराष्ट्रभर संताप आहे।
दुसरीकडे रोहित पवार अगोदर मुंबई नंतर बारामतीमध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबतच्या तपासणीसाठी जे FIR करू पाहत होते, महाराष्ट्रात अजित पवारांच्या अपघाताची FIR घेतली नाही हा मेसेज महाराष्ट्रभर पोहोचलाय। कारण ही FIR कर्नाटकामध्ये घेतली गेली आहे। भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा मेसेज पोहोचवला जाईल की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अपघातामध्ये गेला, मात्र त्या अपघाताची पोलिसांनी FIR घेतली नव्हती। देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये कुणीही दोषी असेल तरीही त्याचा मुद्दा आपण बाहेर काढू असं सांगून फडणवीसांनी स्वतःला या विषयापासून बाजूला केलंय किंवा जो डाग त्यांच्यावर लागलाय तो काही प्रमाणावर पुसलाय। पण त्यांच्या मागे ज्यांनी हा विषय लावून धरायला पाहिजे होता त्या अजित पवारांच्या पक्षातून कुणीही हा मुद्दा उचलला नाही, त्या मुद्द्याला तेवढी व्हॅल्यू दिली नाही। याचाच अर्थ भविष्यात याचे वेगवेगळे परिणाम दिसतील। आणि सुनेत्रा पवार डिसिजन घेऊ शकत नाहीये। सुनेत्रा पवारांना तिथे फक्त बळीचा बकरा बनवला गेलाय, सुनेत्रा पवारांना कठपुतली म्हणून वापरलं जातंय। हे जे मेसेज आता जनमानसांमध्ये पोहोचतायत हे मेसेज पुसण्यासाठी सुनेत्रा पवारांना ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। रुपाली चाकणकरांच्या मुद्द्यावर बोलणं गरजेचं आहे, रोहित पवारांनी लावलेल्या आरोपांवर बोलणं गरजेचं आहे, इकडे नरहरी झिरवळांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओवरही बोलणं गरजेचं आहे, आणि पटेल तटकरे यांच्या संशयाच्या मुद्द्यावरही बोलणं गरजेचं आहे, आणि हिरामन खोसकर, अमोल मिटकरी किंवा हसन मुश्रीफ, तिकडे छगन भुजबळ यांच्यासारखे आमदार मंत्री नेमकं काय म्हणतायत ते समजून घेणंही गरजेचं आहे। कारण एकटे पटेल किंवा एकटे तटकरे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू शकत नाही। तुम्हाला सत्तेत यायचं असेल, तुम्हाला आहे या पदावर टिकून राहायचं असेल, तुम्हाला मंत्री व्हायचं असेल तर एक एक आमदार गरजेचा असतो, आणि त्यामुळे प्रत्येक आमदाराच्या मताला किंमत आहे। हा मेसेज सुनेत्रा पवारांना द्यावा लागणार आहे। तिकडे अतुल बेनके म्हणाले, जुन्नरमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र म्हणून लढणार, आम्हाला बाहेरचं घेणं देणं नाही। तिथे सुनील तटकरे म्हणतात, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मी ठरवेन तसं। अतुल बेनके म्हणतील तसं नाही। हिरामन खोसकर म्हणतात 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूने आहेत। तटकरे म्हणतात तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय, वरिष्ठ पातळीवर आम्ही आम्ही आम्ही। या सगळ्या गोष्टींवरती काल सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र उत्तर आहे की मी सोडले तर बाकी कुणाच्याही पत्राला, आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कुणाच्याही मताला व्हॅल्यू देऊ नका, अशाच पद्धतीचा मेसेज निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांनी दिला। आता रुपाली चाकणकर, नरहरी झिरवळ आणि येत्या काळामध्ये पक्षातील भूमिकांबाबत थेटपणे सुनेत्रा पवारांना बोलावं लागणार आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष याआधी काका पुतण्यांनी सांभाळलाय, आता एक महिला सांभाळते आणि ती किती सक्षमपणे सांभाळू शकते याचा मेसेज द्यावा लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडींकडे? अशोक खरातला जे भेटले ते सोडा, पण जे वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये अडकलेत, ज्यांचे हात आणखी दगडी खाली गेलेले आहेत, त्यांच्यावरती सुनेत्रा पवारांनी पक्षांतर्गत तरी काहीतरी कारवाई केली पाहिजे की हे राजकारण आहे? यावर व्यक्त व्हा। मुद्दा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। जय महाराष्ट्र।